शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेश गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधल्या भगवान श्री विष्णूंच्या 1000 दिव्य नामांचा आपण विचार करत आहोत, अर्थ पाहत आहोत। अर्थ समजून जर आपण रोज म्हणत गेलो तर एक वेगळा लाभ आहे। अर्थाने खूप लाभ होतो। अर्थ सार भाषा पोचट असं रामदास स्वामी म्हणतात दासबोधात। सार शब्दाचा अर्थ सार अर्थच आहे आणि तो जर कळला तर प्रत्येक नाव घेताना एक वेगळा आनंद होतो। नुसता आनंद होत नाही, भगवंतांचं हे नाम आहे त्यामुळे भगवंतांच्या विषयी श्रद्धा, प्रीती, गोडी, आवड, आकर्षण, ओढ, जिव्हाळा इत्यादी गोष्टी आपोआप वाढतात। म्हणून अर्थ समजून म्हणावं, कारण आपल्यापैकी अनेक जण ते रोज म्हणतातच, अनेकांचा परिपाठ आहे। आज आपल्यासमोर जो श्लोक आहे तो 44व्या श्लोकावर आपण चिंतन करणार आहोत। 44वा श्लोक आधी म्हणू आपण। वैकुंठः पुरुष प्राणः प्राणद प्रणव पृथुः हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षयः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। 44 क्रमांकाचा हा श्लोक आहे श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रातला। यामध्ये भगवान श्री विष्णूंची 11 दिव्य नामं आहेत। 11 नावं आहेत। क्रमाक्रमाने एकेका नावाचा अर्थ आपण पाहू। तुकाराम महाराजांचं एक वचन आठवतं मला या ठिकाणी। तुका म्हणे पावावया पैल पारा नाम मंत्र सार भाविकासी। तुका म्हणे पावावया पैल पार, कशाचा पैल? या भवसागर म्हणतात याला, म्हणजे हा संसार, याला भव म्हणतात। याचा पैल पार जायचं आहे, तिकडे परमात्मा आहे आणि इकडे सगळं प्रपंच किंवा संसार आहे आणि त्याला पार करून ते जायचं आहे। अगदी सगळ्यात सोपा मार्ग तर पुष्कळ मिळतील। कोणी नावेने जाईल, कोणी बोटीने जाईल, कोणी विमानाने जाईल तो पार करून, पण सगळ्यात सोपा, सर्वांना परवडणारा, रुचणारा, आवडणारा, कोणालाही करता येण्यासारखा भगवंतांचं नाम अगदी कोणालाही घेता येतं, काही बंधन पण नाही। आणि त्यामुळे तुकोबांचे वचन फार महत्त्वाचं आहे या नामाच्या दृष्टीने। अनेक वचन आहेत तुकाराम महाराजांची नामाविषयी, सगळ्याच संतांची आहेत। तुका म्हणे पावावया पैल पार नाम मंत्र सार भाविकांची। सार आहे, महत्त्वाचं आहे, सोपं आहे, सुलभ आहे। बहु चांगले नाम या राघवाचे अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे। राम म्हणायला किती कष्ट पडतात? काहीच नाही। श्रीकृष्ण म्हणायला किती कष्ट पडतात, पण तेच जर श्रद्धेने आवडीने त्याचं अर्थ समजून घेत गेलं तर फार लाभ होतो। असो, आज जो श्लोक आहे वैकुंठ पुरुष प्राण, त्यातलं पहिलं नाव आहे भगवंतांचं दिव्य नाव या श्लोकात आलेलं वैकुंठ। शब्द खूप परिचयाचा आपला, संत वाङ्मयामध्ये खूप वेळा वापरला जातो वैकुंठ। वैकुंठ शब्दाचे 2-3 अर्थ आचार्यांनी भाष्यात केले आहेत। वैकुंठ शब्दाची आधी सगळ्यात पहिलं म्हणजे निवासस्थान भगवान श्री विष्णूंचं। प्रत्येक देवतांचं निवासस्थान वेगळं आहे, म्हणजे मूळ देवतांचं ब्रह्मा विष्णू महेश। भगवान शंकर कुठे राहतात सर्वांना विचारलं, कोणी लहान मुले सांगेल हिमालयात राहतात कैलास शिखरावर आणि अखंड ध्यानात असतात, ते कैलास निवासी भगवान शंकर। तसं वैकुंठ निवासी कोण? भगवान विष्णू।
मग ते त्यांचं स्थानवाचक नाम आहे की त्यांचं नामच आहे, दोन्ही आहे, स्थानवाचकही आहे. आणि कधीकधी एखाद्या स्थानाला जी व्यक्ती राहते तिला त्यानं तसंच ओळखलं जातं. स्थान अर्थानेच आपण पाहू आधी, मग दुसरा अर्थ आपण थोड्या वेळाने पाहू. 3 अर्थ काढलेले आहेत भाष्यामध्ये. पहिला स्थानवाचक आहे, वैकुंठ हे स्थानवाचक, की वैकुंठाधिपती असं म्हणतो ना आपण, म्हणजे वैकुंठात राहणारा, वैकुंठात निवास करणारा, वैकुंठ याचं राहायचं ठिकाण आहे, स्थान आहे, असा वैकुंठ निवासी परमात्मा, त्याचं नावच वैकुंठ ठेवलं आहे. जो जिथे राहतो ना सहसा त्याला त्या नावानेच ओळखलं जातं. आत्ता उदाहरण बोलतो, आमच्याकडे काही दिवसापूर्वी काही पाहुणे आले, माझा भाचाच होता, अमेरिकेतून आले आणि आमच्याकडे 3-4 दिवस होते. शेजारच्या पाजाऱ्या लोकांना हे कळलं की यांच्या इथे अमेरिकेतले पाहुणे आलेले आहेत आणि मग ते 2-3 दिवसांनी त्यांचं काम झाल्यावर चालले गेले. त्यांना काही त्यांची नाव माहीत नाही, आडनावही माहीत नाही आणि काहीच नाही, फक्त ते अमेरिकेत आले इतकंच त्यांना परिचय, म्हणजे त्यांचं निवासस्थान अमेरिकेत आहे इतकंच त्यांना आधी आम्ही बोललो होतो. मग ते निघून गेले. मग शेजारी जेव्हा आम्हाला भेटायला आले तर गमतीने पण नाही, विनोदाने, त्यांना नावच माहीत नाही, त्यांची आडनावही माहीत नाही, नाव माहीत नाही. मग त्यांनी विचारताना काय विचारलं, गेली का अमेरिका? आता वास्तविक अमेरिकेत ते राहणारे म्हणून आले इथे म्हणून, पण गेली का अमेरिका? याचा अर्थ काय झाला की ते अमेरिकेत राहतात म्हणून त्याविषयी नाव त्यांचं नाव माहीत नाही म्हणून उल्लेख केला की अमेरिका गेली का. तसं भगवान कायम वैकुंठात असतात, त्यांचं निवासाचं स्थान वैकुंठच आहे आणि त्यामुळे त्यांचं नावच वैकुंठ पडलं. जसं या दृष्टांत आपण गेली का अमेरिका म्हणजे ती व्यक्ती गेली का, ते लोक गेले का अमेरिकेतले, असा अर्थ होतो. नाव माहीत नाही. तसं भगवंतांची प्रत्यक्ष ओळख नाही झालेली नाही अजून, त्यामुळे त्यांची प्रत्यक्ष ओळख झाल्यानंतर त्या नावाची गरज नाही पडणार. प्रत्यक्ष त्यांना पाहिलं, दर्शन झालं, कृपा झाली, अनुग्रह झाला की मग नावाची गरज नाही पडणार. पण तोपर्यंत त्यांचं एक नाव पहिलं, त्यांच्या स्थान दृष्टीने, वसतिस्थानाच्या दृष्टीने एक नाव पहिलं वैकुंठ असं आलं. हा एक अर्थ. आणि श्रीमंत आद्य शंकराचार्यांनी याची व्याख्याच केली आहे. वैकुंठ शब्दाची एक व्याख्या केली आहे. विगता कुंठायस्य तत् वैकुंठ, विगता कुंठ, सर्व भूतमात्रांच्या गती कुंठित करून त्यांना आपलं स्थान देतो. गती म्हणजे विविध गती असतात. ऊर्ध्वगती आहे, अधोगती आहे. ऊर्ध्वगती म्हणजे स्वर्गलोक इत्यादी सकाम भक्तांना ऊर्ध्वगती मिळते. जास्तीत जास्त ऊर्ध्वगती शास्त्र अशी मानलेली आहे की एखाद्या पुरुषाने जर 100 अश्वमेध सफल केले तर त्याला स्वर्गलोक मिळतो. ही ऊर्ध्वगती. कर्मांप्रमाणे जर का वाईट वागणूक असेल, पापाचरण असेल, धर्मयुक्त आचरण नसेल, अधर्माचरण असेल तर तिर्यक योनी म्हणजे खालच्या नरकवास भोगायला मिळतो. या दोन्ही गती आहेत, ऊर्ध्वगती, अधोगती. दोन्ही गतींना जो कुंठित करतो, थांबवतो. विगता कुंठा यस्य तत् वैकुंठम. वैकुंठ शब्दाची व्याख्या केली आचार्यांनी की भूतांच्या गती कुंठित करून त्यांना आपलं स्थान देतो, याचा अर्थ वैकुंठ केलेला आहे. आणखी तिसरा एक अर्थ केलेला आहे भाष्यामध्ये. पंचमहाभूत आहेत ना, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, माहिती आहे आपल्याला. या सर्वांच्या गती फार गतिमान आहेत बरं. काही पंचमहाभूत फार गतिमान आहे. सृष्टी निर्मितीच्या कार्यक्रमामध्ये आधी सूक्ष्म पंचभूत निर्माण झाली, ती अस्ताव्यस्त इकडे तिकडे फिरत होती, त्यांचा आपसात समन्वय नव्हता म्हणून त्यांना सूक्ष्म महाभूत म्हटलं आहे. मग त्यांचं पंचीकरण होऊन ते स्थूळ महाभूत झाली. असा पंचीकरणाचा भाग तो काही आपला विषय नाही. पण ह्या पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, वायू, तेज, आप, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, यांना विलक्षण गती आहे. तो तेजाची गती विलक्षण आहे, वायूची पण गती विलक्षण आहे. सगळी विलक्षण शब्द फार योग्य आहे. आपल्याला कल्पना येत नाही इतकी वाऱ्याची गती आहे. सगळ्या पंचमहाभूतांच्याच नव्हे, इतरही सर्व भूतांच्या गती जो नियंत्रित ठेवतो सगळ्यांच्या. जर कुणाच्या गतीवर नियंत्रणच नसतं तर खूप अनर्थ झाले असते हो. की एखादं रॉकेट आकाशात गेलं, वाऱ्यामुळे ते अदृश्य झालं असतं, जळून गेलं असतं. त्या नियंत्रित ठेवायचं वायूला, प्रत्येक पंचभूताला. म्हणून भगवंतांचं एक नाव
वैकुंठ सर्वांच्या गती नियंत्रित ठेवणारा, मर्यादित ठेवणारा म्हणून भगवंतांचं नाव वैकुंठ असं आहे. आणि वैकुंठ सर्वांच्या गती नियंत्रित ठेवून अंतिमतः त्यांना आपल्या स्वरूपाचं सुद्धा दान करणारा, जे ज्या ज्या देवतेची उपासना करतात ना श्रोत्यो, अशी एक मांडणी आहे शास्त्रामध्ये. यो यो याम्याम तनुम भक्ता श्रद्धयार्चितमिच्छति, भगवद्गीतेत आहे. तस्य तस्य चराम श्रद्धाम तामेव विदधाम्यम. जो ज्या ज्या देवतांची उपासना करतात जे लोक, त्यांना तो लोक मिळतो. जसं चंद्राची उपासना करणारे अनेक माणसं असतात, त्यांना चंद्रलोक मिळेल. यक्षांची उपासना करणारे लोक असतात, त्यांना यक्षलोक मिळेल. पितरांची उपासना करणारे असतात, पितरलोक मिळेल. विष्णूची उपासना करणाऱ्यांना वैकुंठ मिळतो. विष्णुलोक याचाच अर्थ वैकुंठ होतो. ज्या ठिकाणी विष्णूंचं निवासस्थान आहे, मग त्या भक्ताला विष्णू लोकाची प्राप्ती होते. आणि मग आपण म्हणतो, असं एखाद्या कोणाबद्दलही म्हणतो आपण, ते वैकुंठवासी झाले. याचा अर्थ असा होता की त्यांच्या भक्तीने, त्यांच्या अखंड श्री विष्णूंच्या स्मरणाने, यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते, विष्णू सहस्रनामात झाला आहे ना, त्यांना तो आपला लोक वैकुंठ लोकसुद्धा देतो. आणि अगदी शास्त्रीय भाषेमध्ये याला सलोकता मुक्ती म्हणतात. तो सलोकता मुक्ती म्हणजे अशा भाग्यवान भक्तांना तो आपला लोक, विष्णू लोक किंवा वैकुंठ लोकसुद्धा प्रदान करतो. हे अंतिमतः वैकुंठ स्वरूपाचं शेवटचं लोक आहे. आणि म्हणून भगवंतांचं एक नावच, तो जिथे राहतो त्या नावानेच तो प्रसिद्ध. म्हणून भगवंतांचं पहिलं नावच या श्लोकामध्ये वैकुंठ असं आलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं नाव या श्लोकामध्ये आहे पुरुषः. दुसऱ्या क्रमांकाचं आहे पुरुषः. संदर्भाप्रमाणे या शब्दाचे अर्थ बदलतात. अगदी व्यवहारात जर आपण म्हटलं तर दोन शब्द आपल्या सर्वांना कळतात, स्त्री आणि पुरुष. हा व्यवहारात भाषेतला पुरुष म्हणजे नर मादा किंवा पुरुष स्त्री. नरदेहाविषयी बोलताना स्त्री आणि पुरुष असा आपण भेद करत असतो. हा शब्द सर्वांना माहिती आहे. अगदी म्हणून हा सामान्य अर्थ आहे. सामान्य संदर्भ व्यवहारामध्ये आणि त्याची व्याख्याच केली आहे. त्या मनुष्य देहात पुरुष शयनात अयम पुरुषः. पुर या देहाला पुर म्हणतात. त्यामध्ये जो शयन करतो म्हणजे वस्ती करतो, शयन करतो याचा वस्ती करतो. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया, भगवद्गीतेत बोलतात भगवान. त्यामुळे ही व्याख्या या ठिकाणी केली गेली आहे. पुरुष शयनात अयम पुरुषः म्हणून त्याचं नाव पुरुष. आणि अध्यात्मदृष्ट्या विचार केला तर आत्ता जो श्लोक उद्धृत आपण केला ईश्वर सर्वभूतानां, तिथे आत्मा या अर्थाने, आत्मा या संदर्भामध्ये तिथे पुरुष शब्दाचा संदर्भात्मक अर्थ आत्मा असा होतो. आणि देव परमात्मा या दृष्टीने पुरुषाचा विचार केला तर तो सर्वांच्या अंतर्यामी आहे, प्रत्येकाच्या अंतर्यामी आहे. एका जीवाच्या नाही, सगळ्यांच्या अंतर्यामी, इतका व्यापक तो आहे. पुरुष सुक्तामध्ये उल्लेख येतोच त्याचा, त्या अर्थाने येतो. हरि ही ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद स भूमी वृत्ततो वृत्तात्यतिष्ठत दशांगुलम, असा पुरुष सुक्तात उल्लेख येतो. तिथे जो उल्लेख पुरुष येतो तो परमात्मावाचक शब्द येतो. म्हणून सामान्य अध्यात्माचा अर्थ आणि देवाच्या दृष्टीने अर्थ असा या पुरुष शब्दाचे बरेच छटा असलेले अर्थ भाष्यामध्ये व्यक्त केले. अजून एक अर्थ व्यक्त केला आहे. पुरुष शब्दाचा अर्थ पूर्णता असा होतो, पूर्ण, व्यापक, पूर्ण. आणि श म्हणजे पुरु म्हणजे पूर्ण, आणि तो पूर्ण आहे. आणि श म्हणजे भरून देणारा. काय भरून देतो? त्रुटी, न्यून, काही कमी असेल तर, अपेक्षा असेल तर, आणि तशी त्या स्वतःची भावना, भाव असेल तर ते पूर्ण करून देणारा. पुरु म्हणजे पूर्ण आणि श म्हणजे भरून देणारा, पूर्ण करणारा. हे संपूर्ण विश्वच भगवत कृपेने भरून गेलेलं आहे. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत, ईशावास्य उपनिषदातली श्रुती आहे. ईशावास्यम हे सर्व भरून भगवंतानीच दिलेलं आहे, सगळ्यांमध्ये व्याप्त आहे. भरून दिलं आहे म्हणजे सगळ्या पदार्थांमध्ये. सर्वभूतादिवासंयत भूतेषुच वसत्यपि, उपनिषद बोलतं, श्रुती बोलते. त्यात राहतोच तो
आणि तशी त्यांची अपेक्षा असेल तर त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करून देतो. मनातल्या इच्छासुद्धा भले सकाम भक्त असो, पण सकाम भक्ताचे मी पूर्वी काम, असं एकनाथी भागवतात ओवी येते. सकाम भक्तांचे नित्य पुरवणी काम, तयांचे पुढे मी करी निष्काम. सुरुवातीला सकामता, पण भक्त तर आहेच, त्यामुळे त्यांना मी निष्काम करतो. पण पूर्ण त्यांना भरून देणारा, म्हणजे देणारा, भरून देणारा, पूर्ण करणारा, काय जशी त्याची अपेक्षा इच्छा असेल तसं, आणि मनापासून त्यांची तशी भावना असेल तर श्रीमद भागवतातलं एक उदाहरण आपण पाहू. किती त्यासाठी तो लहान मोठा, गरीब श्रीमंत, शिकलेला अडाणी असा भेद नाही पाहत परमात्मा. लहानसा प्रसंग आहे. भगवान गोकुळात असतानाचा प्रसंग आहे. लहान आहेत, 2-2.5 वर्षाची बालक आहेत, फार वाणी पण अजून बाहेर आलेली, बोलता येत नाही. आणि ही कथा फार भागवतात फार सुंदररित्या व्यासांनी 1-2 श्लोकातच वर्णन केली आहे. ही उकळी बंधनाच्या लिहिल्यानंतर लगेच येते. हिला फलविक्रिणीची कथा असं नाव दिलं व्यासांनी. त्या अध्यायातच त्याचा उल्लेख आहे, स्वतंत्र अध्याय नाही आहे. प्रसंग असा आहे की एकदा भगवान घरात काहीतरी व्यवहार, लोणी दूध काही घेत असतील. यशोदेचं लक्ष नाही आहे, ते फिरतात, दुडूदुडूत चालतात. ते चालायला लागलेत 2.5 वर्षाचे, आणि सगळ्या घरात फिरतात. ते लोभस आहेत, राजस सुकुमार मदनाचा पुतळा स्वरूप आहे त्यांचं. आणि एक फल विकणारी रोजच जी येते, ती गोकुळात जायचीच सगळीकडे. ती नंदबाबांच्या वाड्यात आली आणि ती फळं घ्या असं तिचा घोष ती करते. फळं घ्या. आणि तिला माहिती आहे की नंदबाबांकडे फळं घेतातच रोज, कृष्णाला लागतात, सर्वांना लागतात. ती वाड्याच्या आत आली आणि ती व्यासमहर्षीने वर्णन केलं एका श्लोकात तिचं. क्रीणीही भो फलानीती श्रुत्वाम सत्वरमच्युत. क्रीणीही म्हणजे घ्या, फळं घ्या अशी तिचा आवाज ऐकला. भगवान काहीतरी आपल्या कामात, म्हणजे दूध लोणी पिण्यात वगैरे असतील, काही खोड्या करत असतील. पण क्रीणीही भो फलानीती श्रुत्वा सत्वरमच्युत, हे अच्युत म्हणजे कृष्णाचं एक नाव, ते ऐकलं. क्रीणीही भो फलानीती, फळं घ्या हा आवाज ऐकला. आणि फलार्थी धान्यमादाय, तिला तेव्हा बार्टर इकॉनॉमी होती, काही द्रव्य कोणी देत नसे, काही ते तिला धान्य द्यायचं, ती फळं द्यायची, असा तो व्यवहार रोजचाच आहे. तर भगवंतांनी तिचा तो आवाज ऐकला. फार सुंदर व्यासमहर्षींनी तिचं वर्णन श्लोक लिहिला आहे. आणि भगवंतांनी विचार केला, आईचं तर रोजचाच कार्यक्रम आहे, तर असं ओंजळभर धान्य घेतलं. एक ओंजळभर असं धान्य घेतलं, काय ज्वारी गहू काही घेतले असतील, तिला द्यायचे. आणि लहान भगवान आहेत, ओंजळीत गहू आहे, चालतात आहे दूर. आणि मोठा वाडा आहे खूप नंदबाबांचा. चालता भगवान त्या फलविक्रीपाशी आले. आणि लहान मुलं काय, मोठ्या माणसाने जर म्हटलं की ओंजळीत काय हातात घेऊन एक काही अंतर चाला, तर ते हळूहळू गळून जायला लागतं. भगवान तर लहान आहे, असं काही धरलं असेल तर सगळं धान्य गळून गेलं तिच्यापर्यंत जाईपर्यंत. ती पाहतच होती की भगवान श्रीकृष्ण येतात आहे. रोजच पाहत होती. करदोडा आहे, मुकुट आहे, मूर्तीस आहे, सुंदर लोभस मूर्ती आहे, आणि धान्य सगळं हातातून पडून जात आहे. आणि तिच्यापर्यंत येईस्तोवर भगवंतांच्या ओंजळीमध्ये धान्याचा एक कण नाही राहिला. पण तरी देखील तिचा भाव आहे की याला दिलं पाहिजे, याने मला देण्यासाठी धान्य आणलं. फलार्थी धान्य मादाय, की फळं घ्यायची आहेत मला, ती विकणारी आहे, तिच्यावर पोट आहे, मला धान्य दिलं पाहिजे. फलार्थी धान्यमादाय ययो सर्व फलप्रदाहा, हा सर्व गोष्टींचं योग्य फळ देणार आहे. म्हणून तिथे आल्यावर तिने भगवंतांच्या ओंजळीतलं धान्य जरी गळून गेलं, पण भाव तिने जाणला की नाही, याला मला द्यायचं होतं, पण गळलं, लहान आहे, ओंजळीतून पडून गेलं धान्य. तिने त्याच्या ओंजळीत बसतील एवढी काही फळं त्याला दिली. काही लहान बोरं असतील, पेरू असतील, काय असेल त्याची ओंजळ केवढी ओंजळ लहान मुलाची, जांभळं असतील, बोरं असतील, त्याला ती दिली. आणि भगवान तिच्या अंतःकरणातला भाव ओळखतात. 2.5 वर्षाचे जरी आहेत तरी भगवंतांना हे माहिती आहे की मी परमात्मा आहे, मी पुरुष आहे, मी कोणाचे न्यून इच्छा असल्याप्रमाणे पूर्ण करू शकतो. हिचा उदरनिर्वाह याच्यावरती आहे. आणि हिने धान्य पण न देता मला फळं दिली आहेत. आणि यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहं प्रमाणे मला हिला दिलं पाहिजे. आणि व्यासमहर्षींनी वर्णन केलं, श्रोते हो, भगवंतांनी तिची टोपली रत्नांनी आणि मण्यांनी भरून दिली. का दिली? भगवंतांच्या ओंजळीत फळं तिने दिली,
त्यांचं मूल्य तर तेवढं नाही आहे. त्याचं व्यावहारिक मूल्य काय, लौकिक मूल्य त्या काळातल्या हिशोबाने एक होऊन 2 होत काय असेल की नसेलही, किंवा त्या काळात होऊन चालायचे सुवर्णाचे, पण ते मूल्य नाही. सगळं मूल्य तिच्या अंतःकरणात भगवंताविषयी असलेल्या श्रद्धेचं मूल्य आहे, भावाचं मूल्य आहे, प्रेमाचं मूल्य आहे. आणि भगवंतांनी म्हणून ययो सर्व फलप्रदाह असं व्यासांनी वर्णन केलं आहे की जो सर्व मनातल्या इच्छांची पूर्ती करणारा पुरुष, पुरु म्हणजे देणारा आणि श म्हणजे सगळं देणारा, पुरु म्हणजे पूर्ण आणि श म्हणजे देणारा. आपण पुरुष शब्दाची ही एक अर्थाची छटा पाहतोय जी भाष्यात दिलेली आहे. त्याप्रमाणे हे सगळं विश्वच परमात्म्याच्या अशा कृपेवर आहे. पुरुष हे नाव आहे. आपल्याला कसा बोध येतून मग आपण श्रद्धेने, प्रेमाने, भावाने परमात्मा आहे त्याला मी देतो आहे. अगदी 1 चमचा जरी दूध अर्पण केलं काकड्याच्या वेळी, किंवा अर्धा चमचा साखर जरी दिली, लोणी काही 100 किलो दिलं पाहिजे असं नाही, एवढी साय जरी दिली, तर त्याला आपल्या अंतःकरणातला जाणे भाव अंतरसाक्षी प्राणीमात्रांचा. आणि म्हणून तो पुरुष पूर्ण भरून देणारा, तो अंतःकरणे आपलं भरून देतो, साधना परिपूर्णही करून देतो. इतक्या व्यापकतेने पुरुष हा हे 2 क्रमांकाचं या श्लोकातलं नाव आपण पाहिलं. 3 क्रमांकाचं नाव आहे प्राणहा. त्याच्या आधी या प्रकारचं नाव येऊन गेलं आहे. प्राणहा त्याचं नावच दिलं ठेवून. पुरुष आहे त्याचं नाव, वैकुंठ सगळे त्याचे नावच आहेत. प्राणहा हे त्याचं नाव का? कारण परमात्मा सर्व जीवांचा तारक उद्धारक आहे. तो प्रत्येक जीवामध्ये प्रविष्ट आहे, म्हणून त्याचं नाव प्राणहा. मगाशी श्रुती बोललो आपण, सर्वभूतादिवासंयत भूतेषुच्च वसत्यपि सर्वानुग्राहकत्वेन तदस्म्यहं वासुदेवा तदस्म्यहं वासुदेवा अमृतबिंदू उपनिषद आहे. तो शरीरात जो प्रत्येकाच्या राहतो तो प्राणशक्तीच्या अनुषंगाने, प्राणशक्तीच्या नावाने राहतो. त्याला चेतना म्हणतात. आणि मग हे प्राणशक्ती एकच, पण ती 5 प्रकारे राहते आपल्या शरीरात, माहिती आपल्याला. प्राण, पान, व्यान, उदान, समान असे 5 प्राण आहेत. आणि 5 उपप्राणी आहेत. नाग, कृक्कल, धनंजय, देवदत्त असे ते 5 नाव आहेत. नाग, कूर्म, कृक्कल, देवदत्त, धनंजय असे उपप्राण आहेत. इतक्या म्हणजे प्राणांचे भेद कार्याप्रमाणे केलेत, प्राणशक्ती एकच आहे. पण असा प्राणशक्ती जो सर्व शरीरात भरून आहे तिला चेतना म्हणतात. त्याशिवाय कोणती ह्या देहधारी मनुष्य जीवित राहू शकत नाही. आणि त्यामुळे त्याचं एक नावच सर्व शरीरांमध्ये राहून जीवांना चेतवतो, म्हणून त्याचं एक नाव प्राण किंवा चैतन्यसुद्धा हे समानार्थी शब्द आहेत. प्राणशक्तीच्या निमित्ताने राहतो आणि प्राणशक्तीच्या निमित्ताने सर्व जीवांना, मनुष्य देहधारीच नव्हे सर्व देहधारी जीवांना तो जीवन देतो, जगण्याची हिंमत देतो, ताकद देतो. सर्व सृष्टीचा आधार जर विचार केला आपण, सकल सृष्टी, या सर्व सृष्टीतल्या चेतन पदार्थांचा जगण्याचा आधार प्राणशक्तीच आहे. आणि म्हणून सर्व जगताचा आधार श्रुती आहे आपल्याकडे, स्वतंत्र स्वे महामनी तिष्ठती सर्वाधारम. सर्व चेतन पदार्थांचा अत्यंत मोठा आधार परमात्मा आहे प्राण या शक्तीच्या अनुषंगाने. म्हणून त्याचं नावच प्राण. सर्वांना चेतवतो, जागवतो, जागा ठेवतो, जिवंत ठेवतो, म्हणून त्याचं नाव प्राण. 3 क्रमांकाचं. 4 क्रमांकाचं नाव त्याच्याच अनुषंगाने प्राणदाह. त्याचं नाव प्राण तर आहे त्याच्याजवळ सगळं हे, पण तो देणारा आहे. द म्हणजे देणारा, प्राणद देणारा. ती प्राणशक्ती सकल जीवांना, त्यांना जेवढं आयुष्य ब्रह्मदेवाने दिलेलं आहे तितके वर्ष आयुष्य त्यांना ती प्राणशक्ती पुरवणारा परमात्मा आहे. म्हणून त्याचा अर्थ प्राणद हा त्याचा नावाचा उच्चार केला आहे 4 क्रमांकाचं. आणि ती इतकी अमर्याद आहे, इतकी जीवसृष्टीमध्ये आहेत चेतन जीव, या सर्वांना प्राणशक्ती अखंड पुरवतो प्राणद. मग त्याची शक्ती संपते का? तो सर्वशक्तिमान आहे. त्याच्या शक्तीचा, त्याच्याजवळ असलेल्या प्राणशक्तीचा साठा कधीच संपत नाही. आपण म्हणतो नेहमी, श्रुती शांतीपाठ आहे, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वसिष्यते. काहीच कमी होत नाही. इतक्या जीवांना, अनंत कोटी वर्षांपासून अनंत कोटी जीवांना, ब्रह्मांडांना
प्राणशक्ती पुरवतो आहे, मग त्याची संपायला पाहिजे की नाही. त्याच्या शक्तीचा कधीही व्यय होत नाही, म्हणून त्याला सर्वशक्तिमान असं म्हणतात. कमी होत नाही, कुणाला पुरवली तरी नाही. किती वर्षांपासून, करोडो वर्षापासून किती प्राणी जन्माला आले, झाले, आहेत, पुढे होतील, या सर्वांना जो प्राणशक्ती पुरवतो त्याच्याजवळ आहे, म्हणून त्याचं नावच. याच्या आधीचं प्राण हा, आता प्राणदहा. तो देत राहतो, संपत नाही. चारी वाणी चारी खाणी इतक्यांना 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले लोकतीने, तया नाव देव श्रीराम, असं दासबोधात रामदास स्वामींनी देव शब्दाची व्याख्या केलेली आहे. प्राणद, सगळं देतच राहणारा, जीवांना त्यांच्या कर्माप्रमाणे कर्मफल प्रदान करणारा. मगाशी भगवान श्रीकृष्णांच्या दृष्टांतात आपण पाहिलं, एक चरण आलं होतं, ययो सर्व फलप्रदाहा, सर्वांना त्यांच्या त्यांच्या कर्मांची तशी तशी फळं देणारा सुद्धा. म्हणून इथं प्राणशक्तीच्या अनुषंगाने आहे, ती पुरवणारा प्राणशक्ती, म्हणून प्राणदहा, प्राण देणारा. भाष्यात अर्थ अजून एक केला आहे, आणि प्राण तोडणारा सुद्धा. प्राणशक्ती पुरवतो. एखादा चेतनजीव खूप काळपर्यंत, त्याला जेवढं आयुष्य दिलं आहे ब्रह्मदेवाने, तेवढा 50, 60, 70, 80 वर्ष जिवंत राहतो. आणि मग आता ती प्राणशक्ती तोडण्याचा वेळ येते, मग कोण तोडतो? परमात्माच तोडतो. संहार काळी त्या जीवाचा संहारच आहे, तो मृत्यू म्हणू आपण त्याला. त्यावेळेला ती भूमिका जी पूर्ण करणारा परमात्मा आहे, तिथे तो शिव, रुद्र, शंकर या भूमिकेत आहे. ते याचंच रूप आहे, ईश्वराचं रूप आहे. म्हणून प्राणदहा आणि प्राण हे शब्द ईश्वरवाचक आहेत. ईश्वरवाचक आहे, ईश्वराच्या कार्यविषयक आहेत. प्राणही आहे, प्राणदहाही आहे. आणि भगवंतांची म्हणून दोन्ही नावं सलग एका क्रमाने आलेली आहेत, प्राणहा आणि प्राणदहा. प्राणशक्तीचा साठा, निधी, कधीही कमी न होणारा इतका साठा, आणि तो देणारा सुद्धा, आवडीने आनंदाने जीवांच्या कर्मांप्रमाणे चेतना त्यांना देणारा भगवान, म्हणून त्याचं नाव प्राणदहा. पुढचं नाव 5 क्रमांकाचं या श्लोकातल्या प्रणवहा. प्रणव शब्दाचा अर्थ ओंकार असा होतो. ओंकार, प्रणवाला ओंकार म्हणतात, आणि हेच गणपतीचं रूप आहे. ओंकार स्वरूपा, त्याचा विषय पद पण पाहतो, संतांच्या वाङ्मयात त्याचा उल्लेख येतो. आणि संपूर्ण सृष्टीची रचना जेव्हा भगवंतांनी केली, ब्रह्मदेवाकडून करवली, सृष्टी जेव्हा निर्माण झाली, पंचमहाभूत इत्यादी अशी त्याची प्रक्रिया आहे. आणि त्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा ध्वनीची निर्मिती झाली, शब्द आकाशाचा गुण आहे, आकाश निर्माण झालं, शब्द निर्माण झाला. शब्दाचे दोन छटा असतात, एक शब्दाचा अर्थ आणि त्याचा ध्वनी, बोलताना ध्वनी येतो. जसं मी आता शब्द म्हणतोय राम, राम शब्दाचा काही अर्थही आहे, त्याचा काल आपण पाहिला, राम विराम विरजामध्ये पाहिला आपण. आणि राम शब्द उच्चारला जेव्हा जातो वाणीने, तेव्हा स्वरयंत्रातून काही कंपनं बाहेर येतात आणि ध्वनी उत्पन्न होतो. या संपूर्ण सृष्टीचा विचार केला तर सृष्टी उत्पत्तीच्या वेळी एक ध्वनी उत्पन्न झाला, सगळ्यात पहिला ध्वनी, आद्य ध्वनी, आणि तो ध्वनी आहे ओम, असा ध्वनी उत्पन्न झाला. आजही विज्ञानाने पुष्कळ संशोधन सध्या करणं सुरू आहे, नेहमीच करीत असतात. अंतरिक्षाविषयी सध्या जे संशोधन सुरू आहे, त्यातून काही निष्कर्ष बाहेर जे आलेले आहेत. सर्व जगातल्या वैज्ञानिकांना पृथ्वीचं आवरण ओलांडून वरती गेल्यानंतर अंतरिक्षामध्ये ते रॉकेट बिकेटमधून जातात, अवकाशयानातून जातात, त्यांना सगळ्या आसमंतामध्ये ओम असा ध्वनी ऐकवायला रेकॉर्डिंग आणलंय करून, त्याचं सगळीकडे व्हायरल झालं आहे. कारण तो आद्य ध्वनी आहे, आसमंतात अजून एक तोच ध्वनी आहे, सगळ्यात पहिला ध्वनी. मग पक्ष्यांची चिवचिवाट, किलकिलाट, माणसाचं बोलणं, ओरडणं, अकांड तांडव करणं, पुष्कळ ध्वनी आहेत. मग झाडावर झाडा पटणं, विजांचा चमत्कार, विजांच्या गर्जना, ढगांचे आवाज, हे सगळे ध्वनी नंतर. पण सृष्टी निर्मितीच्या वेळी पहिला जो ध्वनी झाला, मंगलध्वनी त्याला म्हटलं आहे, तो प्रणव म्हणजे ओंकार, तेच गणेशाचं रूप आहे. म्हणून माऊलींनी गणेशाचं रूपक वर्णन करताना ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात जेव्हा मंगलाचरण माऊली करतात, त्या श्री गणेशाचं रूपकात्मक वर्णन करतात. पहिलीच ओवी आहे, ओम नमोजी आद्या, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंविद्या आत्मरूपा. तो आत्मरूप गणेश ओम,
ओमलाच वंदन केलं. ओम नमोजी आद्या, कारण ओम हा पहिला ध्वनी आहे, अत्यंत मंगलध्वनी आहे आणि म्हणून त्याचं नावच एक प्रणव. आणि पुढे या प्रणवाचं म्हणजे ओंकाराचं वर्णन करण्याकरता भगवंतांनी स्वतः त्यांची उत्पत्ती आहे, त्यांचे हा वेदांत सागरू जया निद्रिस्थाचा घोरू असं माऊली वर्णन करतात. उपनिषदांमध्ये सगळे वर्णन येतात, पण एक उपनिषद फक्त प्रणवाचं वर्णन करणार आहे. म्हणजे ओंकाराच्या तीनही पादांचं अ उ म तीनही 3.5 मात्रा म्हणतात त्या ओंकाराच्या, त्याचं वर्णन करणारा एक स्वतंत्र उपनिषद आहे. नाव आहे मांडुक्य उपनिषद. 12 मंत्र आहेत फक्त. त्यामध्ये प्रणवाचं ओंकाराचं विस्तार आणि वर्णन, चर्चा, त्याचा अर्थ याची मांडणी केलेली आहे. आणि त्यामुळे भगवंतांचं एक नावच प्रणव असं नाव आहे, म्हणजे ओंकार. 6 क्रमांकाचं नाव आहे पृथू. या श्लोकामधलं 6 क्रमांकाचं नाव पृथू असं आहे. पृथू याचा अर्थ अत्यंत विस्तारलेला, अत्यंत विस्तार ज्याचा आहे, व्यापक जो आहे. विष्णू शब्दाचा अर्थ पाहताना आपण अगदी पहिल्या श्लोकात व्याप्नोती इति विष्णू अशी व्याख्या केली होती. ती व्याख्या केली आचार्यांनी, व्याप्नोती इति विष्णू. तसं विस्ताराने खूप मोठा. किती मोठा आहे परमात्मा? खूप विस्तारला. किती मोठा आहे? आपण नेहमी म्हणतो ना, अनंत कोटी ब्रह्मांड नाही, इतका विस्तार आहे. फक्त पृथ्वीवर असं नाही, जगातच असं नाही, विश्वात अनंत कोटी ब्रह्मांड आहे. त्या सर्वांमध्ये सगळं व्यापून राहिलेला. भू जल तेज समीरख रवी शशी काष्ठादिकी असं भरला. पंचाभूत महाभूतांची नाव आहे. स्थिर चर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुले उरला. तरी उरलाच, इतका व्यापक आहे. असा अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणून तर त्याला म्हणतात. आपल्याला अगदी समजून घेण्याकरता किती मोठी पृथ्वी आहे हो. या पृथ्वी रूपाने तोच नटलेला आहे. म्हणजे आपल्याला इतर सगळं अनंत ब्रह्मांड तर आज माहिती नाही, फक्त शब्दांनी माहिती आहेत. पण पृथ्वी आपण पाहतो ना, जिच्यावर आपण राहतो, पृथ्वीपासूनच पृथ्वी शब्द तयार झाला. अत्यंत विस्ताराने मोठी आहे, कल्पनेच्या बाहेर विस्तार आहे. किती जमीनच जमीन. कधी प्रवासाला जातो आपण, बसमधून, विमानातून, आगगाडीतून असं जातो प्रवासाला, किती जमीन आहे हो, किती जमीन आहे. हे पृथ्वी तत्व आहे, खूप विस्तार आहे. खम वायू ज्योती हे आपहा पृथ्वी विश्वस्य धारिणी अशी मुंडक श्रुती येते, मुंडक उपनिषद. पृथ्वी विश्वस्य धारिणी, भगवान पृथ्वी रूपाने विस्तारलेला आहे आणि सगळ्या जगातल्या इतर ग्रहांची धारणा, त्यांची स्थिती पृथ्वीवरती अवलंबून आहे. म्हणून भगवंतांचं नावच इथे पृथू आहे. पृथू शब्दाचा अर्थ विस्तार खूप असलेला. किती विस्तार आहे भगवंतांचा. जर खूप याचा अजून विचार करायचा असेल आपल्याला, तर आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातलं विराट रूप दर्शन किंवा विश्वरूप दर्शनाचा अध्याय वाचावा. काय नाही त्याच्याजवळ, कोणत्या स्वरूपात तो नाही. सगळे पंचमहाभूतत आहे, दैत्य आहेत, यक्ष आहे, किन्नर आहे, देव आहे, माणूस आहे, सगळे त्याच्या ठाईच आहेत. आणि किती सूर्य आहेत त्याच्या ठाई? दिवी सूर्य सहस्रस्य असं गीतेत वर्णन आहे. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युग पदुत्थिता यदि वा सदृशस्यास्य भासस्तस्य महात्मना. इतका विस्तारलेला आहे. हे विश्वरूपाचं दर्शन आहे आणि म्हणून खूप व्यापक आहे, मोठा आहे. एक छटा अजून अर्थाची दिली आहे भाष्यामध्ये. पृथू या नावाचा भगवंतांचा एक अवतारही होऊन गेला आहे. म्हणजे ज्या एका अवतारामध्ये भगवंत, त्या अवतारातल्या देहाचं नाव पृथू ठेवलं गेलं. ही कथा भागवतात येते, ती 4थ्या स्कंदात येते. राजा पृथू असं चरित्र आहे. हा ध्रुवाच्या वंशातला आहे. ध्रुवाच्या वंशामध्ये ध्रुवाला जे मुलं होते, 3 मुलं होते आणि एक मुलगी होती असं वर्णन आहे. 2 त्याच्या धर्मपत्नींपासून. त्यातला वत्सर नावाचा जो मुलगा आहे, याच्यापासून वत्सर अंग वेन आणि वेनपासून पृथू राजा झाला असं वर्णन आहे. पृथू राजाच्या धर्मपत्नीचं नाव अर्ची असं आहे आणि भागवतात वर्णन आहे की हा भगवान श्री विष्णूंचाच अवतार आहे. अर्ची म्हणजे लक्ष्मी देवी आहे, त्या अर्थाने सुद्धा हे नाव आलं आहे. अवतारात त्याचं नाव पृथू आहे आणि म्हणून श्री विष्णूंचं एक नाव पृथूच आहे. जसं अवतारात एक नाव वामन आहे, म्हणून विष्णू सहस्रनामात एक नाव वामन पण आहे. अवतारात त्याचं एक नाव राम आहे त्रेतायुगात,
म्हणून रामो विरामो विरजो म्हटलं ना आपण, त्याचं ते नाव सहस्रनामांपैकी आहे. तसं पृथू हे भगवंतांच्या अवतारातलं त्यांचं एक नाव असल्यामुळे, अवताराचं आहे, फार चरित्र सुंदर आहे राजा पृथूचं. पृथूसारखा अर्चनी कोण आहे? अर्चन भक्ती म्हणजे देवाची भक्ती करण्यामध्ये रामदास स्वामींच्या काव्यातलं वर्णन आहे. पृथूसारखा अर्चनी पाहत आहे. अर्चन भक्तीविषयी काही उल्लेख कधी आला धर्मग्रंथांमध्ये तर पृथूचं नाव येतं. फार अर्चन भक्ती प्रेमाने, आनंदाने, आवडीने आणि पूजा कशी करावी याचं उदाहरण पृथुराज आहे. ते भगवंतांचं एक नावच आहे. म्हणून अवताराच्या नावांच्या दृष्टीने विचार केला तरी देखील हे अवतारवाचक नाव आहे, ईश्वरवाचकही नाव आहे. विस्ताराच्या दृष्टीने ईश्वरवाचक नाव आहे आणि अवताराच्या वाचक पृथू नाव आहे, कारण अवतारच होऊन गेला. 7 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं श्रोते हो हिरण्यगर्भ असं आहे. हिरण्यगर्भ ब्रह्मदेवाला म्हणतात. मग विष्णूचं नाव का ठेवलं? कारण ब्रह्मा विष्णू म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश म्हणजे शंकर हे 3 वेगळे नाही, हे सगळे ईश्वर आहे. म्हणून हिरण्यगर्भ हे नाव ईश्वरवाचक आहे. फक्त प्रत्येकाकडे कार्याप्रमाणे काही वेगळं त्यांची नावं दिलेली आहेत, पण ईश्वर एकच आहे. त्यातला ब्रह्मदेव जो आहे त्याच्याकडे सृष्टीच्या निर्मितीचं कार्य आहे. अनेक वेळा पाहिलं आपण हे. सृष्टीची निर्मिती करणारा जो ईश्वराचा एक भाग आहे त्याला ब्रह्मदेव नाव आहे. हिरण्यगर्भ हे ब्रह्मदेवाचं नाव आहे. हिरण्य म्हणजे सोनं, सोन्याला हिरण्य म्हणतात. मग हिरण्यगर्भ नाव का ठेवलं याचं? विष्णूचं, ब्रह्मदेवाचं नाव आहे, पण ब्रह्मदेव आणि विष्णू एकच आहे. म्हणून विष्णूंचं नाव हिरण्यगर्भ, पण हिरण्य म्हणजे सुवर्ण, सोनं. मग सोन्याचा गर्भ म्हणजे काय? सुवर्णाचा गर्भ. त्यासाठी सृष्टीच्या उत्पत्तीची एक प्रक्रिया जी भागवतामध्ये आहे, द्वितीय स्कंदामध्ये, ही सगळी सृष्टी निर्माण करताना भगवंतांच्या अंतःकरणात जो संकल्प आला, एकोम बहुश्याम प्रजाये इति, तर त्यांच्या संकल्पाद्वारा पंचमहाभूत निर्माण झाली. ती इतरत्र भटकणारी होती. त्यांच्यात आपसामध्ये काही संबंध नव्हता. ते सगळे नियंत्रित झाले नव्हते. त्यांच्यामध्ये मिलन नव्हतं, एकत्र आले नव्हते, भटकत होते. त्या सर्वांना एकत्र करून भगवंतांनी त्यानंतर असं वर्णन आहे की एक खूप मोठं सुवर्णाचं अंड तयार झालं, सोन्याचं अंड. अत्यंत तेजस्वी आहे बरं का ब्रह्मदेव. सुवर्णाचं यासाठी इथे उदाहरण दिलं आहे नाव. सर्वात तेजस्वी, लखलख करणारा, डोळे दिपवणारा कोणतं धातू असेल तर सोनं आहे. आणि त्याचं तेज कधीही कलंकित होत नाही. त्याला किती भट्टीत टाका, उष्णतेत टाका, त्याचं तेज नाहीसं होत नाही. इतर सगळ्या धातू काळ्या पडतात, पण सुवर्ण म्हणजे सोनं हे कशानेही कलंकित होत नाही, काळं होत नाही, डाग पडत नाही, त्याला दोष निर्माण होत नाही. म्हणून अत्यंत तेजस्वी दिपवणारा पदार्थ म्हणून सुवर्ण. तसं ब्रह्मदेव आहे, पण त्याची उत्पत्ती त्या सुवर्णाच्या अंड्यातून पुढे ब्रह्मदेवाची उत्पत्ती असं एक वर्णन आहे. आणि मग म्हणून त्याचं नाव हिरण्यगर्भ. आणि हा ब्रह्मदेवच व पुढे सृष्टीच्या उत्पत्तीचं उपादान कारणही आहे आणि निमित्त कारणही ब्रह्मदेवच मानले आहे. त्या भूमिकेतले भगवान श्री विष्णू आहेतच प्रतिपाळ करायला, पण ब्रह्मा उत्पत्ती करता, विष्णू प्रतिपालन म्हणजे सांभाळणारे आणि रुद्र संहार करते म्हणजे संपवणारे, निघून जाणारे. अशा भूमिकांपैकी जी भूमिका ब्रह्मदेवाच्या वाट्याला ती निर्मितीची आहे. त्या निर्मितीच्या काळात तो उपादान कारण, निमित्त कारण होतो, म्हणजे त्यात प्रवेश करतो. भगवान स्वतः म्हणतातच की तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत, ही श्रुतीच आहे. ही सगळे विश्व, त्यातला प्रत्येक जडचेतन जीव निर्माण करून परमात्मा त्यामध्ये त्या भूतामध्ये प्रवेश करतो, प्रविष्ट होतो. त्याला उपादान कारण म्हणतात. आणि त्याप्रमाणे हिरण्यगर्भ हे नाव ब्रह्मदेव वाचक आहे. ब्रह्मदेवाला हिरण्यगर्भ म्हणतात. तो विष्णूच असल्यामुळे विष्णूंचंच एक नाव ज्याचा आपण विचार करताय या श्लोकातलं 7 क्रमांकाचं हिरण्यगर्भ आहे. पुढचं नाव 8 क्रमांकाचं या श्लोकातलं शत्रुघ्न असं आहे. शत्रुघ्न, घ्न म्हणजे नाश करणारा, शत्रूंचा नाश करणारा, हे अवतारवाचक शब्द आहे. दोन्ही वाचक आहे, ईश्वरवाचकही आहे. आधी अवतारवाचक अर्थ पाहून घेऊ. राम अवतार घेतला, किती शत्रूंचा वध केला. मुख्य शत्रू रावण, पण त्याच्या आधी शत्रू म्हणण्यापेक्षा विध्वंसक, विनाशाय ते दुष्कृताम, दुष्कृत्य करणारे,
खरं ताटिका यक्षिणी आहे, पण तरी भगवंतांनी अवतार कार्य सुरू करताना आधी ताटिकेचा वध केला, तिला समाप्त केली. शत्रुघ्न ती त्यांची त्यांची नाही आहे, ती समस्त जीवितांची. ज्या अरण्यात ती राहत होती त्या अरण्यामध्ये त्याला करुषवन म्हटलं आहे किंवा ताटिकावन नाव पडलं होतं तिच्या वास्तव्यामुळे. त्यातल्या सर्व जीवांना भीती होती, भयंकर होती, डाके यक्षिणी होती, सर्वांना भय निर्माण करून देणारी होती, सर्वांची शत्रू होती. आणि म्हणून अशा शत्रूंचा नाश करणारा श्रीराम, म्हणून त्याचं नाव शत्रुघ्न. कृष्ण अवतारात कंस, जरासंध, कितीतरी तृणासूर, अगासूर, बकासूर, कितीतरी अशा दुष्टांचा नाश करणारा. प्रभू रामचंद्रांनी पंचवटीत 14,000 राक्षसांचा पारिपत्य केलं, वध केला, संहार केला, एकट्याने केला. आणि म्हणून शत्रुघ्न भगवंताचं एक नावच शत्रुघ्न, शत्रूंचा, दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणारा. ईश्वरवाचक नावसुद्धा आहे हे, भाष्यात मानलं आहे. जीवाच्या 6 कामक्रोध लोभ मोह मदमत्सरे 6 विकार जे जीवाजवळ असतात, यांचा जर जीवाने प्रयत्न करत गेला की मला हे हळूहळू टाळायचे आहेत, नाहीसे करायचे आहेत, तर हळूहळू भगवत कृपेने 6 विकार, भगवत भक्ती केली, त्याचे नाम घेतलं, साधना केली, तर हे विकार भगवत कृपेने हळूहळू आधी क्षीण होतात आणि पुढे नाहीसे होतात. हे भगवत कृपेने होतं. म्हणून जीवाचे साधना केल्यानंतर ते विकार नष्ट करण्याची जबाबदारी घेणारा, ते शत्रू आहेत, जीवाचे शत्रूच मानले आहेत, जीवाचे शत्रू आहेत. जीवाला आपल्या पदाकडे नेऊ देत नाहीत, स्वरूपाकडे वाटचाल करू देत नाहीत, म्हणून शत्रू. विकारांना शत्रूच म्हटलं आहे. आणि म्हणून त्या शत्रूंचा सुद्धा नाश करणारा, त्यांना संपवणारा, असं ईश्वरवाचकसुद्धा हे नाव भाष्यामध्ये मानलं आहे. दोन्ही अर्थाने ईश्वरवाचक, अवतारवाचक. शत्रुघ्न 8 क्रमांकाचं नावाचा अर्थ आपण पाहत होतो. शत्रुघ्न, शत्रूंना संपवणारा, त्यांचा नाश करणारा. 9 क्रमांकाचं नाव व्याप्त आहे. हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो. व्याप्तो म्हणजे सर्वांना व्यापून दशांगुले उरणारा. मग अशी आर्य म्हटली होती आपण. भू जल तेज समीरख रविशशी काष्ठादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुले उरला. हे सगळं व्याप करून हे त्याच्या अंतर्गतच सगळं येतं. मग अशी श्रुती म्हटली आपण, ईशावास्यम इदम सर्वम. हे सगळं ईशावास्यच आहे. किंवा नारायणोपनिषदात श्रुती येते, यच्च किंचित जगत सर्वम दृश्यते श्रूयते पिवा अंतर्बहिष्यतच सर्वम व्याप्त नारायण स्थितः. श्रुतीचा प्रत्यक्ष नारायणाचा उल्लेख आहे. इथे व्याप्त शब्दाचा अर्थ पाहतोय आपण. अंतर्बहिष्यतच सर्वम, जीवाच्या अंतःकरणातही तो व्यापून आहे. पूर्ण अंतःकरण, मनबुद्धी, चित्त, अहंकार हे पूर्ण सगळं व्यापून आहे आतमध्ये. आणि बाहेरही आहे ना. आत हरी बाहेर हरी, हरिसिम्या देखील जनाबाईंचा अभंग आहे. किंवा जनाबाईंच्या अभंगामध्ये उल्लेख येतो एका ठिकाणी, जनी म्हणे विठाबाई भरुणी उरले अंतर्बाही, देव खाते देव पिते देवावरी मी निजते, असा अभंग आहे. त्यातलं शेवटचं चरण आहे, देव येथे देव तेथे देवावीण नाही रीते. जर सगळीकडेच तो आहे. जसं समुद्रामध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण पाण्याने भरलेलेच एखादी लोटी किंवा तांब्या नेला, पाण्याने भरले, त्याच्या आतही पाणी आहे तिथे, कारण आपण भरून नेला आहे. असा हात त्या समुद्रात बुडवला, मग त्या तांब्याच्या आत काय आहे? पाणी. बरं, बाहेर समुद्र आहे म्हणजे पाणी आहे, म्हणजे आतही पाणी बाहेरही पाणी. तसा जनाबाईंना साक्षात्कार आहे, नेहमी अनुभव आहे की जनी म्हणे विठाबाई, विठोबा माझा भरुणी उरला अंतर्बाही, भरुणी उरली अंतर्बाही. आतही विठ्ठल आहे माझ्या आणि सगळ्या जगातही तोच आहे. सर्वम खलु इदं ब्रह्म या श्रुतीचं हे भाषांतर आहे. संत वाङ्मयामध्ये श्रुतींचंच भाषांतर आहे सगळं. श्रुतींशिवाय अनुभव एकच आहे सर्वांना. हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा भरला भाव, मग योग्यांमादी राहो ज्ञानिया तोची माऊलींची ओवी. असा अनुभव ज्यांना येतो त्यांना व्याप्ततेचा अनुभव येतो. ज्या पदार्थाच्या व्याप्ततेचा अनुभव येतो, खूप व्यापक आहे, त्या पदार्थाचं नावच या श्लोकात व्याप्तो. सर्व भूतमात्रांना अंतर्बाह्य, आत बाहेर
व्यापून असणारा त्यांच्या जवळही आहे आणि बाहेरही आहे. देव जवळही अंतरी समर्थांचं वर्णन आहे. पण भेटी नाही जन्मभरी, ते अविद्येमुळे ते होत नाही. पण आहेच देव जवळच आहे, अंतरातच आहे. बाहेर तर विश्वरूप परमात्मात आहेत. सर्वम खलु इदम ब्रह्म, हे सर्व जीवनमुक्तांचा, संतांचा, आचार्यांचा अनुभव आहे. श्रोते हो, म्हणून हे नावच या ठिकाणी व्यापक, सर्वात मोठा. आणि एक लक्षात ठेवावं, इतकी सगळी सृष्टी आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, हिला व्याप्त करणारा किती मोठा असेल. ईश्वरवाचक हे नाव आहे. परमात्मा खूप मोठा आहे, व्यापक आहे म्हणजे मोठा आहे, सर्वांमोठा आहे, सर्वांहून मोठा आहे. कारण सर्व पदार्थांना व्यापून एक साधा नियम आहे की जी वस्तू काही पदार्थांना पूर्णपणे झाकून ठेवते ती त्या पदार्थांपेक्षा मोठी असते. साधं आहे. जसं इथे टिपा आहे माझ्यासमोर, त्या टिपावर काही वस्तू ठेवल्या आहेत आणि आता त्या वस्तू दिसू नये कोणाला, लहान मुलांना, कोणी लहान मुलं आले म्हणून त्याच्यात एक आपण चादर टाकतो, टावेल टाकतो. मग त्या टावेलचा आकारमान त्या वस्तूंच्या आकारमानापेक्षा मोठं पाहिजे की नाही, त्यात वस्तू दिसतील त्या. तसं परमात्म्याचा एकंदर व्यापकता, आकारमान या सृष्टीपेक्षा कितीतरी पट मोठा आहे. म्हणून सृष्टीतल्या सगळ्या वस्तूंना तो व्यापून आहे असं म्हणतात. झाकलेला आहे त्यांनी. त्या वस्तू तशा दिसत नाही, डोळ्याला येत नाही, कारण त्याचं स्वरूपच व्याप्त आहे. आणि सर्वात मोठी व्यापक वस्तू परमात्माच आहे, म्हणून व्याप्त नाव आहे. सर्वात मोठी व्यापक म्हणजे मोठी वस्तू परमात्मा आहे. त्याच्या खाली सगळे येतात, सर्व लोक, सगळे देव, चारी वाणी चारी खाणी, सगळे जीव, सगळी निर्मिती ही सगळी त्याच्या खाली पेक्षा लहान असते आकाराने. म्हणून भगवंतांचं एक नाव व्याप्त असं आहे. पुढचं या श्लोकातलं क्रमांकाने नाव आहे 10 क्रमांकाचं, वायुः. याच्या आधीसुद्धा हे नाव एकदा येऊन गेलं, वेगळ्या छटेने आलं आहे. वायुः या ठिकाणी त्याचे 2 संदर्भसह अर्थ दिले आहेत भाष्यामध्ये. एक, वायूला गती असते, याचा उल्लेख आपण ऐकला आहे. किती गती असते हो. सोसाट्याला वारा सुटतो, घरावरचे टीनसुद्धा उडून जातात, छप्र उडतात आणि फार मोठे मोठे वृक्ष जे कितीतरी वर्षांपासून असतात ते मुळासकट उन्मळून पडतात. वारा वादळ झालं, नेहमी पाऊस वादळासह झालं, थंडरस्टॉर्म त्याला म्हणतात इंग्रजीत, वॉर्निंग येते गुगलवर. आणि मग दुसऱ्या दिवशी आपण दूरदर्शनावर बातम्या पहा, प्रत्येक गावात कितीतरी झाडं उन्मळून पडतात. शहरातल्या झाडांचं ते वर्णन येतं, जंगलात किती उलटून पडत असतील याची नोंद नाही. इतकी गती आहे वाऱ्यात. आपण गती शब्दाचा अर्थ पाहतो, किती गती. वाऱ्याची गती प्रचंड आहे. म्हणून एका छटेने वायू गतिरूप आहे, म्हणून त्याचं नाव वायू. तसा परमात्मा अत्यंत गतिरूप आहे, खूप गती आहे त्याला. उदाहरण बघा, द्रौपदीवरती जो प्रसंग आला वस्त्रहरणाचा, तिने भगवंतांचं स्मरण केलं. भगवान तेव्हा द्वारिकेत आहेत असं वर्णन आहे महाभारतात. गोविंद द्वारिकावासीन भक्तजनप्रिय असं त्याचं तिथे वर्णन आहे. गोविंद द्वारकावासीन. आणि द्वारकेत भगवान, द्रौपदी हस्तिनापूरला प्रसंग सुरू आहे वस्त्रहरणाचा. भगवान एका क्षणात वस्त्र अवतार घेऊन किंवा अंबरा अवतार त्याला म्हणतात, वस्त्र अवतार घेतला, तिला वस्त्र पुरवली भगवंताने. काही वेळ लागला द्वारकेतून हस्तिनापूरला यायला, भगवंतांना वेळ लागला नाही, प्रचंड गती. श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आहे, रुक्मिणीच्या विवाहाच्या तेवढ्यातला प्रसंग आहे. रुक्मिणी देवींनी पत्र लिहिलं भगवंतांना आणि ते सुदैव नावाच्या ब्राह्मणाने भगवंतांना द्वारकेत नेऊन दिलं. आणि वर्णन असं आहे, भगवंतांनी आपला रथ तयार केला, रथात बसले, इतकी गती त्या रथाला गती का, भगवंत बसले. त्यांनी रथाला गती अशी दिली, दारुक त्यांचा सारथी आहे, इतकी गती दिली, काही क्षणात भगवान विदर्भात पोचले. इतका गतिमान. म्हणून भगवंतांचं स्वतः गतिमान आहेत, वायू गतिमान आहे. म्हणून वायूची उपमा, दृष्टांत किंवा वायूचं नावच भगवंतांना या नावात दिलं आहे. वायू हे श्री विष्णूंचं नाव आहे, कारण अतिशय गतिमान. भक्तांसाठी त्यांची संकट सोडवण्याकरता, त्यांची तपश्चर्या पूर्ण करण्याकरता एका क्षणात वैकुंठातून ध्रुवासाठीने आले का मधुबनात, एका क्षणात प्रगट होतात. किती गती असेल कल्पना करा. कुठे आहे वैकुंठ, किती अंतराचा विचार केला, किती अंतर. एका क्षणात संकल्पाने येतात भगवान फक्त. म्हणून अत्यंत गतिमान वायूसारखे भगवान आहेत. म्हणून भगवंतांचं एक नाव या श्लोकातलं वायू हे आहे.
दुसरी छटा दिली आहे, गंधरूप वायू आहे, गंधाचा वाहक आहे. गंध म्हणजे सुवास कुवास दोन्ही, चांगला वास वाईट वास. वारा एखाद्या फुलावरून गेला ना आपल्याकडे आला ना, काय छान वासाला बहुतेक मोगऱ्याची फुलं उमलली वाटतं अंगणामध्ये. तिथे फिरताना मोगरा, जाई, जुई यांचे वास येतात. कारण त्या फुलांमध्ये असलेला गंध जो चंद्रमा त्यात देतो रात्रीमध्ये, तो आपल्यापर्यंत वहन करण्याचं, आणण्याचं काम वायू करतो. म्हणून त्याचं नाव गंधवाहक आहे. दोन क्रिया वायूच्या आहेत, गतिमान आहे आणि गंधवाहक आहे. वायूची किमया आहे. बाकी तेजतत्व, अग्नितत्व, आकाशतत्व गंध आपल्यापर्यंत आणू देऊ शकत नाही. गंध म्हणजे सुवास कुवास दोन्ही आपल्यापर्यंत जो येऊन पोचतोय तो वारा आणून देतो आपल्याला. वाऱ्यामुळे आपल्याला, आपण बैठकीत बसलो, आपल्या घराच्या हॉलमध्ये बसलो आहोत आणि तिकडे छान भाजी शिजती आहे, त्या भाजीचा स्वाद आपल्यापर्यंत जो आपल्या नाकांमध्ये घ्राणेंद्रियात जातो ना, त्या तो वारा आपल्यापर्यंत आणतो. काय छान भाजीला फोडणी, बहुतेक आधी ही भाजी आहे असं आपल्याला इथे बसून कळतं. 50 फुटावर किचन आहे. तो वारा, तो गंध घेऊन माझ्याकडे येतो. कोणी एखाद्या सभेत आपण जेव्हा जातो, आपण खूप अंतरावर बसला असू, पण एखाद्या व्यक्तीने जर एखादा परफ्यूम, ज्याला अत्तर म्हणतो आपण, लावला असेल, 50-60 फुटापर्यंत त्याचा सुवास येतो. आपण बोलताना बोलतोय, कोणी लावला चंदनाचा सुगंध खूप येतो आहे. दूर 50 फुटावरती व्यक्ती बसली आहे, तो चंदनाचा स्प्रे घेऊन आला आहे, लावून आला आहे, अंगावरती मारून आला आहे. तो सुद्धा आपल्याला येतो, सुवास कळतो. पण तो आपल्यापर्यंत कोण आणतो? तो वारा आणतो. सुवास कुवाससुद्धा, वाईट वाससुद्धा. आपण कधी जातो नाल्याच्या बाजूने एखाद्या फिरताना, खूप असं आपण रोहान वगैरे लावतात ना, किती घाण वास वगैरे, तिथे काही कुजला असेल, सडला असेल, नालाच आहे तो. पण तो सुद्धा न आवडणारा असा वाससुद्धा, दुर्गंध ज्याला म्हणतात. दुर्गंध, सुगंध, दोन नाव आहेत, सुवास कुवास. दुर्गंधसुद्धा आपल्यापर्यंत, दोन्ही गंध, गंध शब्दामध्ये दोन्ही येतात. म्हणजे गंधवाहक जो आहे वारा, मग ते नाव भगवंताला का दिलं? गंधवाहक जर वारा आहे तर ते नाव वायू या छटीने भगवंतांना का दिलं? कारण भगवानसुद्धा वाहक आहे. एखाद्या भक्तीचा गंध, म्हणून बघा सद्गुरूंच्या किंवा संतांच्या काही वेळ सहवासात बसलं ना, तर एक असा मोठा त्यांचा ओरा जो असतो, त्यामुळे आपल्याकडे सुगंधरूप न म्हणाम आपण, किंवा वायूमुळे आपल्याला त्यांच्या मनातल्या विचारांचा प्रभाव म्हणा, खूप परिवर्तन प्रत्येक भक्तामध्ये होतं. नुसतं त्या दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, कारण ते कार्य वायू करतो वाहक असल्यामुळे. आणि हे ईश्वर किंवा सद्गुरू सहज करतात. ते भक्तांच्या सान्निध्यात राहून भक्तांना सर्व आपली कृपा प्रदान फक्त सान्निध्याने करतात, गतिरूप करतात, गंधरूप करतात. ध्रुवाला भगवंतांनी त्यांच्या गालाला शंखाचा स्पर्श केला असं वर्णन भागवतात आहे. त्या अंगाने ते आहे, तो गंधाला शंखातल्या पाण्याचा. आणि म्हणून गतिवाहक म्हणा, गंधवाहक म्हणा, जसा वाऱ्याचे गुणधर्म आहेत तेच परमात्म्याचे आहेत, विष्णूंचे आहेत. म्हणून भगवान श्री विष्णूंचं एक नाव इथे वायू असं आहे. आणि सर्वात शेवटचं नाव या श्लोकातलं 11 क्रमांकाचं वायू अधोक्षजः. अधोक्षजः, क्षज आहे त्यात शब्द, त्याचा अर्थ झीज होणे, क्षीण होणे. मग अशी आपण पाहिलं आहे, हा नेहमी पूर्ण आहे. ओ पूर्णमद पूर्णमदम पूर्णस्य पूर्णमादाय म्हटलं आपण, पूर्णमेवावशिष्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, तेवढाच राहतो, याची झीज होत नाही. आपण विक्षर नावाचे आधी एक नाव ऐकलं आहे, ज्याची झीजच नाही होत. बाकी भौतिक सगळ्या पदार्थांची, आपल्या देहाची सुद्धा हळूहळू झीज होते, त्याला अपक्षीयते धर्म म्हणतो आपण. हळूहळू चालले, नाक कान केस डोळे तुकवांचा अभंग आहे. भौतिक कोणत्याही पदार्थाचा ऱ्हास होतो, क्षय होतो, ती कमी होते, कारण झिजते, वापरून वापरून झिजते, ऊन पाऊस वाऱ्याने झिजते आणि हळूहळू झिजून झिजून एक दिवस संपून जाते. पण परमात्मा कधी झिजत नाही, संपत नाही. यामध्ये अधोक्षजा, अक्ष शब्द जर मानला आहे, मानलेला भाष्यामध्ये, अक्ष म्हणजे इंद्रिय अर्थ होतो, अक्ष म्हणजे डोळा असाही अर्थ होतो. आणि त्यामुळे जो अधोक्षजा, जो
ज्याच्या डोळ्यांनी म्हणजे ज्याच्या अंतःकरण सगळ्या सृष्टीतल्या सगळ्या जीवांचे व्यवहार प्रत्येक क्षणाला पाहतो, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणीमात्रांचा अधोक्षज इंद्रिय आणि यांच्या सर्वांच्या हालचाली तर पाहतोच. आणि अजून एक अर्थ केला भाष्यामध्ये की जी इंद्रिय जीवाला मनुष्याला दिली आहे देहधारी, त्या इंद्रियांच्या उपयोगाचा उपयोग करून तो कधीही सापडत नाही. मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा. इंद्रियांना गोचर होणार नाही, इंद्रियातीत आहे आणि गुणातीत आहे. आणि म्हणून त्याचं एक नाव अधोक्षज असा 11 क्रमांकाचा या श्लोकातला आहे. श्रोते हो, दोन्ही अर्थांनी तो अधोक्षज काय आहे? कारण भौतिक पदार्थ ज्यांचा संबंध प्रकृतीचे जे घटक आहेत, प्रकृती म्हणजे माया, ती माया ज्यांना झिजवते, या मायेचा याला स्पर्श नाही आहे ना, आणि त्यामुळे झीज होणं शक्यही नाही, म्हणून अधोक्षज नाव आहे. समर्थांनी रामदास स्वामींनी दासबोधात वर्णन केलं आहे. आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्श सकेला, ते स्वरूप असं आहे की ते मायेचा स्पर्श नाही, मायेचा स्पर्श याचा मायेचा मायेचा प्रांत इथे आलं. ते पांचभौतिक सगळे दृश्य पदार्थ मायेचे आहेत आणि या सर्वांना क्षय होणं, झिजणं, कमी होणं आहेच, हळूहळू संपणं हाही त्यांचा विषय आहे. पण परमात्मा मायेच्या पलीकडे आहे. जे ते माया स्पर्श सकेना ते स्वरूप माझं अज्ञाना काय कळे. म्हणून अत्यंत स्थिर, शाश्वत, नेहमीसाठी असणारा, अविनाशित तद्विद्धी येन सर्वमिदं ततं, भगवद्गीता द्वितीय अध्यायात बोलते. अविनाशित तद्विद्धी येन सर्वमिदं ततं असा परमात्मा आहे. म्हणून त्याचं नाव अधोक्षज, कधी झीज न होणारा, हा मुख्य अर्थाने. इतर 2-3 गौण अर्थही केलेले आहेत, पण मुख्य अर्थात स्वतःची झीज न होणारा. आणि त्याचबरोबर अक्ष म्हणजे इंद्रिय असा अर्थ घेतला, तर इंद्रियांच्याद्वारे तो न दिसू शकणारा, इंद्रियातीत असा असलेला परमात्मा, अशा 2 छटांनी त्याचं वर्णन केलं जातं. म्हणून त्याचं एक नाव अधोक्षजा, या श्लोकामधलं 11 क्रमांकाचं नाव अधोक्षजा आलं. याप्रमाणे आज आपण श्री विष्णू सहस्रनाम या स्तोत्रामधल्या 44वा श्लोक जो आहे त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे. श्लोक म्हणू एकदा आणि थांबू. वैकुंठ पुरुष प्राणः प्राणद प्रणवपृथु हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः, असा श्लोक होता. 11 नावं होती. आपण यथामती यथाशक्ती या चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे. आजचं झालेलं चिंतन परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. श्रीकृष्णाच्या चरणी समर्पण करतो. वाणीला विराम देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.